सो हे आपण बघितलं ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साइड सेकंड वे इन द फॉर्म ऑफ 70%. नाव तिसरं बघूया बाय रेड ब्लड सेल्स दॅट इज 23%. नाव कार्बन डायऑक्साइड बाइंड्स विथ द amino group of the hemoglobin and form loosely bound compound that is called as carbaminohemoglobin. RBC मध्ये असलेले हिमोग्लोबिन कार्बन डायऑक्साइडला पकडतं आणि कार्बामिनोहिमोग्लोबिन तयार होतं. This molecule is readily decomposed. This carbaminohemoglobin get readily decomposed in the region where the partial pressure of carbon dioxide, that is PpCO3, is low in the alveolar region. Obviously, जेव्हा बाहेरना कार्बन डायऑक्साइड येणार तेव्हा बाहेर कार्बन डायऑक्साइडचं पार्शियल प्रेशर जास्त असणार, आत लंग्सच्या कार्बन डायऑक्साइडचं पार्शियल प्रेशर कमी असणार. सो Hb plus CO2 gives HbCO2. So this is by the red blood cells. So आपण ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साइड बघितला. ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साइड 3 पार्ट मध्ये बघितला. कोणता? 7% इन द फॉर्म ऑफ प्लास्मा प्रोटीन, then 70% in the form of bicarbonate and 23% in the form of red blood cells. This is called त्यातला क्लोराइड शिफ्ट जो काय तो पार्ट अतिशय महत्वाचा आहे. सो बघा आपण रेस्पिरेशन मध्ये एक्सटर्नल ब्रीदिंग बघितलं, मग एक्सटर्नल रेस्पिरेशन बघितलं, मग आपण इंटरनल रेस्पिरेशन मध्ये हे सगळे पार्ट बघितले, बरोबर ना. दॅट इज ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन, ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साइड. आता ऍक्च्युअल बघायचं टिश्यू रेस्पिरेशन म्हणजे टिश्यूच्या आत काय होतं. सो दॅट इज कॉल्ड एज सेल्युलर रेस्पिरेशन. जो डी आहे दॅट इज कॉल्ड सेल्युलर रेस्पिरेशन. बघा आपण रेस्पिरेशनच्या प्रोसेस मध्ये 4 पार्ट बघितलेले. पहिला बघितलेला ब्रीदिंग, मग बघितलेला एक्सटर्नल रेस्पिरेशन, मग बघितलेला इंटरनल रेस्पिरेशन. इंटरनल रेस्पिरेशन मध्ये ट्रान्सपोर्ट ऑफ O2 आणि ट्रान्सपोर्ट ऑफ CO2 बघितला. ट्रान्सपोर्ट ऑफ CO2 3 प्रकारे जातात हे आपण बघितलं आता. आणि चौथा येतो सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे सेलच्या आत काय होतं, दॅट इज कॉल्ड एज सेल्युलर रेस्पिरेशन. बघा इट इज द लास्ट स्टेप टेकिंग प्लेस इनसाइड द सेल वेअर द फूड इज ऑक्सिडाइज्ड अँड ATP जनरेट. सोपी प्रोसेस आहे जी आता आपण ऑलरेडी तुम्ही ग्लायकोलिसिस वगैरे मध्ये बघितलेली आपण की ATP कशी जनरेट होतं तुम्ही बघितलं असेल. इव्हन दो फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशनच्या प्रोसेस मध्ये आपण रेस्पिरेशन प्रोसेस डायग्राम ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलेत पेपर 1 मध्ये सेल मध्ये कशी होते ती सेम प्रोसेस होते. So it is the last step taking place inside the cell where food is oxidized and ATP is generated. It can be shown by 2 steps. One is called oxidation and second one is phosphorylation. So first one is oxidation. So oxidation is nothing but the breaking down complex organic molecules into simple organic molecules with release of heat energy. ज्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक सबस्टन्स ऑर्गॅनिक सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल मध्ये रिलीज केला जातो आणि हीट रिलीज केली जाते. सो इन शॉर्ट जे आपण सेल मध्ये मगाशी दाखवलं C6H12O6 plus 6CO2 gives CO2 plus 6H2O plus 686 kcal energy, that is called ATP is generated. Okay, now second one is phosphorylation. It involves trapping the heat energy in the form of high energy bond of ATP molecules. Okay, now phosphorylation means addition. Okay, ATP is used to carry out vital life process and so is called as energy currency of the cell. Energy the form होते. So ADP मध्ये one inorganic phosphate तयार होतं. See, phosphorylation is addition of phosphorus group, that is called inorganic phosphate. So adenosine diphosphate मध्ये एक inorganic phosphate add होतो प्लस एनर्जी असते 7.3 kcal रिमेनिंग सगळी एकत्र येते आणि तयार होतं ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट. म्हणजे अल्टिमेटली ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट तयार होतं बाय द प्रोसेस ऑफ फॉस्फोरायलेशन. सो दिस इज अबाउट सेल्युलर रेस्पिरेशन ज्याच्यामध्ये 2 स्टेप येतात, ऑक्सिडेशन आणि फॉस्फोरायलेशन. सो आपण आता ही रेस्पिरेशन मधली 4 स्टेप संपवल्या. ब्रीदिंग, एक्सटर्नल रेस्पिरेशन, इंटरनल रेस्पिरेशन आणि डी सेल्युलर रेस्पिरेशन. ओके, सो आता आपण पुढे जाणार आहोत, दॅट इज रेग्युलेशन ऑफ ब्रीदिंग. आपण जे ब्रीथ करतो हे कसं रेग्युलेट होतं. कधी कधी आपला ब्रीदिंग रेट वाढतो, कधी कधी ब्रीदिंग रेट कमी होतो.
तो हा रेग्युलेट कोण करतो? दॅट इज कॉल्ड एज रेग्युलेशन ऑफ ब्रिदिंग. सी रेस्पिरेशन इज अंडर दी ड्युअल कंट्रोल. दोन कंट्रोल मध्ये रेस्पिरेशन होतं. वन इज कॉल्ड नर्वस कंट्रोल अँड सेकंड वन इज केमिकल कंट्रोल. नाउ नर्वस कंट्रोल इन ह्युमन अडल्ट ब्रीथ अबाउट 12 टाइम्स पर मिनिट. एक मिनिटाला आपण 12 वेळा ब्रीथ करतो. वाईल न्यूबॉर्न असतात त्यांना ऑक्सिजन डिमांड जास्त लागतं, त्यामध्ये ब्रीथ 44 टाइम्स पर मिनिट. Normal breathing is an involuntary process. Steady rate of respiration is controlled by neuron located in the pons and medulla are known as respiratory center. So in our brain ना बघा पोन्स आणि मेडुला हे मी तुम्हाला सांगतो ब्रेनचे 3 पार्ट आहेत, फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन. सो फोर ब्रेन 3 पार्ट मध्ये डिवाइड होतो, मिड ब्रेन 2 पार्ट मध्ये डिवाइड होतो आणि हाइंड ब्रेन 3 पार्ट मध्ये डिवाइड होतो. सो हाइंड ब्रेनचे 3 पार्ट आहे सेरिबेलम, पोन्स वरोली आणि मेडुला ऑब्लॉंगेटा. मेडुला ऑब्लॉंगेटा हा टर्मिनल पार्ट आहे हाइंड ब्रेनचा. फ्रॉम मेडुला ऑब्लॉंगेटा स्पायनल कॉर्ड स्टार्ट्स. स्पायनल कॉर्ड मेडुला ऑब्लॉंगेटा पासून तयार होते. मेडुला ऑब्लॉंगेटाच्या जरासं वर म्हणजे मेडुला ऑब्लॉंगेटाच्या वर पोन्स वरोली असतो. या पोन्स वरोलीमध्ये आणि मेडुला ऑब्लॉंगेटामध्ये रेस्पिरेटरी सेंटर्स आहेत जे रेस्पिरेशन करायला भाग पाडतात किंवा जे रेस्पिरेशन रेटवरती कंट्रोल ठेवतात. सो नॉर्मल ब्रीथिंग इज हे इनव्हॉलंटरी आहे. ओके. स्टडी रेट ऑफ रेस्पिरेशन इज कंट्रोल बाय नॉर्मल रेट जो आहे तो कंट्रोल करतो न्यूरॉन जो आपल्या मेडुला ऑब्लॉंगेटामध्ये आणि पोन्स वरोलीमध्ये सिच्युएटेड असतो. दॅट इज कॉल्ड एज रेस्पिरेटरी सेंटर. इट रेग्युलेट द रेट अँड डेप्थ ऑफ द ब्रीथ. आपला रेट रेग्युलेशन श्वास घ्यायचा आणि ब्रीदिंग करायचा, किती आपण मोठं ब्रीथ करतो, कमी ब्रीथ करतो, हे ते सगळं रेग्युलेट करतात. इट इज डिवायडेड इंटू 3 ग्रुप्स. 3 ग्रुप्स मध्ये डिवाइड केलं जातं. पहिला तो म्हणजे डॉर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉन इन द मेडुला. मेडुला मध्ये डॉर्सल ग्रुप साइडला जे न्यूरॉन्स असतात त्याला आपण म्हणतो डॉर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉन इन द मेडुला, ज्याला आपण इन्स्पायरेटरी सेंटर म्हणतो. त्याच्यानंतर वेंट्रोलॅटरल ग्रुप ऑफ न्यूरॉन वेंट्रल साइडला असतो मेडुलाच्या बाहेर, ज्याला आपण इन्स्पायरेटरी अँड एक्सपायरेटरी सेंटर म्हणतो, म्हणजे दोन्ही असतात. आणि तिसरा आहे तो न्यूमोटॅक्सिक सेंटर. न्यूमोटॅक्सिक सेंटर म्हणजे लोकेटेड इन पोन्स वरोली. प्रिमिटिव्हली लिमिट्स इन्स्पायरेशन, स्लो वेव्ह स्लीप अँड रॅपिड आय मुवमेंट स्लीप. हे काय करतात? हे न्यूमोटॅक्सिक सेंटर्स आहेत. हे आपल्या झोपताना, बरोबर ना, किंवा काय म्हणूया आपण त्याला, इन्स्पायरेशन आणि एक्सपायरेशन वरती ऍक्टिव्हिटीच्या वेळेला हे कंट्रोल ठेवायचं काम करतात. सो अपॅस्टिक सेंटर, pneumatic center in the medulla is antagonistic to the pneumotaxic center. आता हे दोन सेंटर ना अल्टरनेटली म्हणजे थोडक्यात अपोजिटली काम करतात. काही वेळेला रेस्पिरेशन रेट वाढवावा लागतो, काही वेळेला रेस्पिरेशन रेट कमी करावा लागतो. सो डिपेंडिंग अपॉन दी सराउंडिंग सिच्युएशन. बघा आपण घाबरलो की आपला रेस्पिरेटरी रेट वाढलेला असतो, पळत येतात तेव्हा रेस्पिरेटरी रेट वाढलेला असतो, तर वाढलेला रेट परत कमी करायचं काम पण हेच सेंटर करतं आणि वाढवायचं काम पण हेच सेंटर करतं. हे दोन्ही सेंटर, दोन्ही जे पार्ट आहेत हे न्यूमोटॅक्सिक सेंटर्स काम करतं, जे ह्याच्यामध्ये काय मेडुला ऑब्लॉंगेटामध्ये आणि पोन्स वरोलीमध्ये असतात आणि जे अँटीगोनिस्टिकली काम करतात. सो इट कंट्रोल नॉन रॅपिड आय मुवमेंट, स्लीप अँड विकफुलनेस. सो हे ऍक्च्युली ना श्वासाबरोबर आपल्या डोळ्याची मुवमेंट पण जी आहे ही पण ठरलेली असते किंवा ही पण मुवमेंट कंट्रोल करायचं काम, ओके, हे ह्या न्यूमोटॅक्सिक सेंटर मधनं केलं जातं. इथं बघा, इकडे त्यांनी डायग्राम दिलेला आहे बघा. हे ब्रेन आहे, हे ब्रिदिंग कंट्रोल दिले आहेत दोन, एक पोन्स वरोली, एक मेडुला ऑब्लॉंगेट आहे. या पोन्स वरोलीकडनं नर्व्स इम्पल्स ट्रिगर्स कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल्स. आपले श्वास घेतो आपण तेव्हा इंटरकॉस्टल मसल्स आपले त्या दिवशी बघितलं आपण, ते एक्सपांड होतात, बरोबर ना. तसंच दुसरा जो आहे तो फेनिक नर्व्स आहे, जी कुठे जाते तर लंग्सला जाते. लंग्सला जाणाऱ्या नर्व्सला म्हणतात फ्रेनिक नर्व्स. ही फ्रेनिक नर्व्स लंग्सला सप्लाय करते. इंटरकॉस्टल नर्व्स आहे ती मसल्स जे आहेत, इंटरकॉस्टल मसल्स आहेत त्याला सप्लाय करतो. म्हणजे इकडे एक पार्ट येतो. दुसरा पार्ट असा आहे की ओटू सेन्सरी इन एअर, एओटिक आर्च. आता इथं कसं असतं माहितीये काय, एओटिक आर्च मध्ये ना डिटेक्टर बसवलेले असतात, म्हणजे तुमच्या ब्रेनला जाणारा
जाणारा सप्लाय हा कार्बन डायऑक्साईड जास्त आहे का ऑक्सिजन जास्त आहे डिटेक्ट करतात. जर कार्बन डायऑक्साईड जास्त प्रमाणात असेल ब्लड मध्ये तर तुम्हाला इनहेल करायला सांगतात ऑक्सिजन. मग तो डिटेक्टर जो असतो ज्याला आपण सेन्सर म्हणूया आपण, हे सेन्सर एओर्टिक आर्च मध्ये जो आपण काल काढलेला आपण हार्ट मध्ये दाखवला, ह्या एओर्टिक आर्च मध्ये हे डिटेक्ट करायला असतात. हे यांना जर कॉन्सन्ट्रेशन कमी आहे कळलं तर हे लगेच या निमोटॅक्सिक सेंटरला स्टिम्युलेट करतात. आणि स्टिम्युलेट केलं बरोबर ना की इथं तुमचा ब्रीदिंग रेट वाढतो. सो CO2 इन्क्रीज इन द ब्लड, इथं CO2 इन्क्रीज झाला, CO2 इन्क्रीज झालेला कळलं की लगेच नो इम्पल्स फ्रॉम O2 सेन्सर इंडिकेशन ऑफ O2 डिक्रीजेस. ऍक्च्युली इथं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतंय, हे वाढल्याबरोबर इकडे काय होणार आहे, निमोटॅक्सिक सेंटरला स्टिम्युलेट केलं जातं. निमोटॅक्सिक सेंटरला स्टिम्युलेट केलं म्हणजे थोडक्यात पोल्स आणि मेडुलाला स्टिम्युलेट केलं की ब्रीदिंग रेट वाढतो. आणि ब्रीदिंग रेट वाढला की O2 कॉन्सन्ट्रेशन वाढत जातं, म्हणजे O2 ब्लड मध्ये वाढतं. तसंच जास्त O2 पण घेऊन चालत नाही, ते पण कंट्रोल करण्यासाठी हे O2 सेन्सर इन आर्टरी मध्ये O2 सुद्धा डिटेक्ट केला जातो आणि कार्बन डायऑक्साईड सुद्धा डिटेक्ट केला जातो. सो कार्बन डायऑक्साईड इन्क्रीज इन द ब्लड ऍक्ट्स डायरेक्टली, कार्बन डायऑक्साईड वाढला की हे डायरेक्टली काम करतात. O2 जास्त झाला तरी हे डायरेक्टली काम करतात, मग हे ब्रीदिंग रेट कमी करून टाकतात. सो ही सगळी फीडबॅक मेकॅनिझम आहे. हा डायग्राम त्या परीक्षेला विचारत नाहीत, फक्त एवढं आला तरी ह्याच्यावरती थोडासा छोटा प्रश्न येऊ शकतो. सो ड्युरिंग इन्स्पायरेशन when the lungs expand to a critical point, इन्स्पायरेशन म्हणजे काय, इनहेलेशन ऑफ ऑक्सिजन. जेव्हा आपण ऑक्सिजन घेतो त्यावेळेला लंग्स आपला एक्सपांड होतो. The stretch receptors are stimulated and impulse are sent along the vagus nerve to respiratory center. ऍक्च्युली ना सर्वात 10th क्रेनियल नर्व आहे, त्या क्रेनियल नर्वला वॅगस नर्व म्हणतात. ही अतिशय महत्वाची नर्व आहे. ही ना हॉटलाईन आहे, म्हणजे सगळ्या ऑर्गन्सला डायरेक्ट कनेक्शन आहे. ही स्टिम्युलेट झाली की प्रत्येक, म्हणजे ही डायरेक्ट स्टिम्युलेट झाली की डायरेक्ट ऑर्गनला स्टिम्युलेट करते. सो हे रेस्पिरेशन ज्या वेळेला होतं ना त्यावेळेला लंग्स आपला एक्सपांड होतो. एका क्रिटिकल पॉईंटच्या वर लंग्स गेले की ह्याच्या आत काय जे स्ट्रेच रिसेप्टर्स असतात ते स्टिम्युलेट होतात आणि ते स्टिम्युलेट करून मेसेज इम्पल्स सेंड करतात वॅगस नर्वला टू दी एक्सपायरेटरी सेंटर. म्हणजे इन्स्पायरेशन जास्त झालंय, आता काय करायला पाहिजे, कार्बन डायऑक्साईड बाहेर काढण्यासाठी एक्सपायर व्हायला पाहिजे. म्हणजे एक्सपायरेटरी सेंटर जे आपण काढलं मेडुला ऑब्लॉंगेटा मध्ये आणि वेंट्रल साईडला, त्या सेंटरला स्टिम्युलेट देतात आणि स्टिम्युलेट झाल्यामुळे आपण कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो. सो इट इज द सेंड आउट इनहिबिटरी इम्पल्स टू दी इन्स्पायरेटरी सेंटर. द इन्स्पायरेटरी मसल रिलॅक्स. आता त्यामुळे होणार कसं, इन्स्पायरेटरी मसल रिलॅक्स होणार. बघा परत सांगतो, इन्स्पायरेशन जेव्हा मॅक्झिमम जातं, मोठा आपण श्वास घेतो तेव्हा आपले इंटरकॉस्टल मसल जास्त स्ट्रेच होतात. स्ट्रेच झालेले इंटरकॉस्टल मसलच्या आत रिसेप्टर्स असतात, त्याला आपण स्ट्रेच रिसेप्टर म्हणतो. हे स्टिम्युलेट होतात आणि ते वॅगस नर्वला स्टिम्युलेट करतात. आणि वॅगस नर्व एक्सपायरेटरी सेंटर जे आपण मेडुला ऑब्लॉंगेटा मध्ये आणि पोन्स ओरोली मध्ये बघितलं, कुठे वेंट्रल साईडला, त्याला स्टिम्युलेट करतं. तिकडनं मेसेज सेंड होतात. इट देन सेंड आउट इनहिबिटरी इम्पल्स, म्हणजे इनहिबिट करायचं टू दी रेस्पिरेटरी सेंटर. रेस्पिरेटरी सेंटरला इनहिबिट करायचं म्हणजे इनहेलेशनची प्रोसेस आता कमी करा, एक्सपायरेशन करा, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकायचंय. मग आता इन्स्पायरेटरी मसल्स गेट रिलॅक्स. मग कसं होणार, जे इन्स्पायरेटरी मसल्स आहेत ते रिलॅक्स होतात, कुठले इंटरकॉस्टल मसल मधले, अँड एक्सपायरेशन फॉलोज. आणि त्यामुळे कार्बन डायऑक्साईड म्हणजे एक्सपायरेशनची प्रोसेस होते. As air leave the lungs during expiration, the lungs are deflated and the stretch receptors are no longer stimulated. आणि त्यामुळे ते स्टेज होणारे नॉर्मलला येतात. Thus the inspiratory center is no longer inhibited and new respiration begins. आणि लगेच दुसरं बीट चालू होतं. म्हणजे थोडक्यात परत एकदा सांगतो बघा, खूप मोठा आपण श्वास घेतला की स्ट्रेच रिसेप्टर मध्ये असलेले स्ट्रेच रिसेप्टर्स आहेत मसल मध्ये, ते स्टिम्युलेट होतात, ते वॅगस नर्वला स्टिम्युलेट करतात. वॅगस नर्व रिसेप्टर सेंटर, वॅगस नर्वचं कनेक्शन मेडुला ऑब्लॉंगेटाशी आहे. सो मेडुला ऑब्लॉंगेटा आणि पोन्स ओरोला स्टिम्युलेट करतात. मग तिकडनं एक्सपायरेटरी सेंटर स्टिम्युलेट होते. एक्सपायरेटरी सेंटर सेंड करते इनहिबिटरी इम्पल्स सेंड करते की आता हे प्रोसेस इनहिबिट कर. आणि इन्स्पायरेटरी सेंटरला इनहिबिट केलं जातं. आणि इनहिबिट केल्यानंतर ऑब्विसली काय होणार, मसल जे काय कोणाचे, लंग्सचे, हे लंग्सचे मसल रिलॅक्स होतात.
लंग्सचे मसल रिलॅक्स झाल्यामुळे जो काही कार्बन डायऑक्साईड साठवलेला असतो तो बाहेर टाकला जातो. जेव्हा कार्बन डायऑक्साईड लंग्स मधून बाहेर पडतात तेव्हा लंग्स आपली ओरिजिनल पोझिशन घेतात. स्ट्रेच रिसेप्टर असतात ते आता स्ट्रेच झालेले असतात ना, ते परत नॉर्मलला येतात. नॉर्मलला आले की परत दुसरा नॉर्मल आहे की स्टिम्युलेशन मिळतं कोणाला, डॉर्सल साईडच्या रिसेप्टर्सना, रेस्पिरेटरी सेंटर्सना, म्हणजे मेडुला ऑब्लॉंगेटा आणि पोन्स ओरला, आणि दुसऱ्या इम्पल्स जनरेट होतो. दुसरा इम्पल्स जनरेट झाला की परत स्टिम्युलेट होणार, परत एअर हे परत स्ट्रेच करायला लागणार, परत आपण एक्सपांड होणार. असं करून हे हार्टबीट स्ट्रेच रिसेप्टर मधनं कायमस्वरूपी चालू असतं. सो दिस इज प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन अंडर द कंट्रोल ऑफ नर्वस अँड अंडर द कंट्रोल ऑफ केमिकल. ओके, असे आपण 2 सेंटर बघितले. सो दिस इव्हेंट्स आर कॉल्ड ॲज हेअरिंग बेरियर रिफ्लेक्स. ह्याला हेअरिंग बेरिंग रिफ्लेक्स असं म्हणतात. सो इट कंट्रोल्स द डेप्थ अँड रिदम ऑफ रेस्पिरेशन. It also prevents the lungs from inflating to point of bursting. म्हणजे नाहीतर काय होईल, हवा घेत राहिलं लंग्स फुटून जाईल. तसं होत नाही, लगेच ते कमी केलं जातं. ते सगळी रिफ्लेक्स ऍक्शन आहे, म्हणून याला रिफ्लेक्स म्हणतात. जी जास्त प्रमाणात हवा घेणं आणि घेतल्यानंतर ती तेवढ्याच प्रमाणात बाहेर सोडणं. परत आपल्याला दरवेळेला डीप ब्रीथ घेत नाही आपण, काही वेळेला मोठा ब्रीथ घेतो, काही वेळेला कमी ब्रीथ घेतो. हे डिपेंड्स आपली रिक्वायरमेंट कशी असते त्याच्यावरती. सो रेस्पिरेटरी सेंटर हॅज कनेक्शन विथ दी सेरिब्रल कॉर्टेक्स, विच मीन्स वी कॅन व्हॉलंटरीली चेंजेस आउट पॅटर्न ऑफ ब्रीदिंग. म्हणजे आपण सेरिब्रल कॉर्टेक्सला कनेक्ट असल्यामुळे आपला ब्रीदिंगचा जो पॅटर्न आहे आपण आपला चेंज करू शकतो. द व्हॉलंटरी कंट्रोल इज प्रोटेक्टिव्ह बिकॉज इट इज enabled us to prevent water or irritating gases from the entering the lungs. So ही व्हॉलंटरी प्रोसेस आहे, आपण थांबवू पण शकतो ही प्रोसेस. जर आपल्याला एखादा घाणवास आला किंवा पाणी आत जात असेल तर आपण श्वास घेणं थांबवतो. ओके, सो हे सगळे गॅस किंवा पाणी आपल्या लंग्स मध्ये जाऊ शकत नाही. पाण्यात स्पेशली आपण जातो त्यावेळेला आपण श्वास रोखून धरतो का, तर श्वास घेतला तर आपण पाणी लंग्स मध्ये जाईल. किंवा समजा एखादा केमिकल कंपनीच्या इकडे तुम्ही जाता आणि वास आला तर आपण 2 मिनिटं श्वास थांबवू शकतो आपला, की जेणेकरून तो गॅस आपल्या लंग्स मध्ये जाणार नाही, एका ठराविक वेळेपुरतीच. सो बट द एबिलिटी टू स्टॉप ब्रीदिंग इज ऑल्सो लिमिटेड बाय द बिल्टअप ऑफ कार्बन डायऑक्साईड इन द ब्लड. आपण एका ठराविक लेवल पर्यंत आपण थांबवू शकतो, नाहीतर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण ब्लड मधलं वाढेल. ओके, सो दिस इज अबाउट कंट्रोल अँड कंट्रोल ऑफ ब्रीदिंग. काय डाऊट आहे याच्यामध्ये? एनी डाऊट? कोणाला काय डाऊट आहे का याच्यात? ओके, हा जो हे काढून द्या जरा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता ना, आता आपण रेस्पिरेटरी सिस्टीमचे कॉमन डिसऑर्डर बघूया. सम ऑफ द कॉमन रेस्पिरेटरी डिसऑर्डर, their symptoms and their treatments. सो हे कॉमन डिसीज आपल्याला माहिती आहे. आताच एक अनकॉमन डिसीज जो आहे, जो अजून सगळ्यांना सतवतोय, तो म्हणजे करोना. पण हे सगळे पहिले माहीत झालेले डिसीज आहेत बघा. सो फर्स्ट वन इज एम्फायसेमिया. एम्फायसेमिया हा काय माहितीये का, हा काय म्हणूयात आपण, लंग्सचा डिसीज आहे. त्याच्यामध्ये सिम्पटम्स असे आहेत, ब्रेकडाऊन ऑफ अल्व्हिओलाय अँड शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, श्वास घ्यायला त्रास पडतो. कॉजेस स्मोकिंग आणि एअर पोल्युशन.
एअर पोल्युशन किंवा स्मोकिंगमुळे हा डिसीज होतो. ट्रीटमेंट, स्मोकिंग थांबवायचं, अवॉइड पोल्युटेड एअर, ऍडमिनिस्ट्रेशन ऑक्सिजन, हे त्याचे सगळे ओके. सो oxygen to relieve the symptoms. Second one is chronic bronchitis. हा ब्रॉन्कसचा डिसीज आहे. कफिंग, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, स्मोकिंग कॉज आहे स्मोकिंग, एअर पोल्युशन, हे सगळे नॉर्मली असेच आहेत. ह्याच्यावर सेम असंच आहे. क्विट स्मोकिंग, अवॉइड पोल्युटेड एअर, इफ पॉसिबल मूव टू दी वॉर्मर ड्रायर क्लायमेट. नाउ अॅक्यूट ब्रॉन्कायटिस हा क्रोनिक आहे, म्हणजे जुनाट. हा अॅक्यूट म्हणजे एकदम सडनली तयार झाणारा. सो हा ऍक्च्युली व्हायरसमुळे किंवा बॅक्टेरियामुळे होतो. सो इन्फ्लामेशन ऑफ ब्रॉन्काय, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, येलो म्युकस, कफ, जे आपल्याला नॉर्मली होता तो हा डिसीज आहे. सो कफ, नाउ इट इज ड्यू टू बिकॉज ऑफ व्हायरस अँड बॅक्टेरिया. इफ बॅक्टेरिया टेक अँटीबायोटिक्स, कफ मेडिसिन अँड यूज वेपोरायझर. नाउ सायनेटिस हा सायनस एक प्रकार आहे. इन्फ्लामेशन ऑफ द सायनसेस, that is mucus discharge. This is also due to because of virus and bacteria. If bacteria take antibiotics and decongestant, use vaporizer. त्याच्यानंतर येतं laryngitis. या बाजूला घे. त्याच्यानंतर येतं laryngitis. त्याच्यानंतर येतं laryngitis. laryngitis मध्ये येतं इन्फ्लामेशन ऑफ लॅरिंग्स, म्हणजे लॅरिंग्सला इन्फेक्शन होतं. वोकल कॉर्ड, सोर थ्रोट, देन म्युकस बिल्डअप अँड कफ. हा पण व्हायरल अँड बॅक्टेरियल डिसीज आहे. याला पण सेम हे आहे, मेडिसिन आहे की अँटीव्हायरल ड्रग किंवा अँटीबायोटिक किंवा स्मोकिंग अवॉइड करायचं. देन निमोनिया. सो इन्फ्लामेशन ऑफ लंग रेंजिंग फ्रॉम माइल्ड टू सिव्हिअर, कफ अँड फीवर, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, chill, sweating, chest pain, blood in the mucus, that is called pneumonia. Now this is due to because of bacterial or viral infection. Consult physician immediately. Antibiotics, cough medicine, stay warm. गरम म्हणजे गरम पाणी वगैरे घेतलं पाहिजे. Then asthma. Now constriction of bronchioles. हा एक जरा डिसीज भयानक आहे. भयानक म्हणजे काय, यात ब्रॉन्किओल्स वगैरे कॉन्स्ट्रिक्ट होतात, कारण म्युकोस सिक्रेट होतं आणि एअर पॅकेज हा जवळपास याच्याशी रिलेटेड आहे. म्हणजे ज्या लोकांना करोना झाला आहे त्या लोकांना, अस्थमा असलेल्या लोकांना करोनाचा त्रास जरा जास्त असतो. कारण याच्यामध्ये होतं कसं, तर म्युकोस रिलीज केलं जातं, म्युकस रिलीज होतो जास्त आणि तो एअर पॅसेज बंद केला जातो. सो कॉन्स्ट्रिक्शन ऑफ ब्रॉन्किओल्स, म्युकस बिल्ट अप इन दी ब्रॉन्किओल्स, पिरियडिक विझिंग, डिफिकल्टी इन ब्रिदिंग, श्वास घ्यायला त्रास पडतो. ॲलर्जी टू पोलन, कशामुळे होतो, एक तर ॲलर्जी, सम फूड ॲडिक्टिव्ह, त्यानंतर घरात पाळीव कुत्रे असतात ना, म्हणजे कुत्रा, मांजर, ह्यांचे केस समजा जर गेले तर होऊ शकतो. यूज इन इनहेलंट टू ओपन पॅसेज अवे, अवॉइड इरिटेशन. याचा एकच उपाय आहे की हा पॅसेज जो ब्लॉक होतो तो ओपन करावा लागतो. नाउ ऑक्युपेशनल रेस्पिरेटरी डिसऑर्डर आहेत, म्हणजे काम धंद्यामुळे होणारे डिसीज आहेत. त्याच्यामध्ये ते सिलिकॉसिस आणि ऍस्बेस्टोसिस. सिलिकॉसिस म्हणजे सिलिका आणि ऍस्बेस्टोसिस म्हणजे ऍस्बेस्टोस. जिकडे दगड फोडायचं किंवा मार्बलची वगैरे कामं चालतात ना, कडप्पा बिडप्पा कट करायचा वगैरे कामं चालतात, त्याच्यामध्ये छोटे छोटे कट करताना कण सिलिकाचे बाहेर पडतात आणि हे नाकामध्ये जातात, नाकातनं रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये जातात. सो तेव्हा त्याला सिलिकॉसिस असं म्हणतात. आणि ऍस्बेस्टोसचे पत्रे वगैरे आपण घालतो बघा वर छप्पर म्हणून, तर तेव्हा ऍस्बेस्टोसचे सीट तयार करणाऱ्या कंपनी आहेत,
हे करत असताना छोटे छोटे ऍस्बेस्टसचे तुकडे हे काय म्हणतो त्याला आपण कण पार्टिकल्स हे नाकातून शरीरात जातात. सो दॅट इज कॉल्ड एज ऍस्बेस्टोसिस. सो इन्फ्लामेशन, फायब्रोसिस, लंग डॅमेज, long exposure to dust particles, silica and asbestos particle during occupational. No protective mask and gear during work. सो याला प्रोटेक्शन करायला पाहिजे, मास्क वापरून काम करायला पाहिजे. सो हे सगळं आपण डिसीज बघितले. त्याच्यानंतर येतं आर्टिफिशियल व्हेंटिलेटर. आर्टिफिशियल व्हेंटिलेटरचा अर्थ काय, तर इट इज नथिंग बट आर्टिफिशियल लंग्स. ज्या वेळेला एखाद्या पेशंटला नॉर्मल ब्रीथ घेता येत नाही त्यावेळेला त्याला व्हेंटिलेटरवर टाकावं लागतं. व्हेंटिलेटर हे एक नॉर्मल ब्रीदिंग इन्स्ट्रुमेंट आहे. सो बघा, इट इज ऑल्सो कॉल्ड आर्टिफिशियल रेस्पिरेशन. इट इज द मेथड ऑफ inducing breathing in a person with natural respiration has casted म्हणजे to stop or it's filtering, faulting. It used properly and quickly. It can prevent death due to drawing, choking, suffocation, electric shock, etc. त्यावेळेला आर्टिफिशियल व्हेंटिलेटर लावतात. The process involved two main steps. One is establishing and maintaining an open air passage from the upper respiratory tract to the lungs, and force inspiration and expiration as in the mouth to mouth respiration or by mechanical means like ventilator. दोन प्रोसेस मध्ये केलं जातं. पहिलं म्हणजे जो एअर पॅसेज ब्लॉक असतो तो ओपन केला जातो आणि दुसरा माउथ टू माउथ तोपर्यंत रेस्पिरेशन त्यांना करायला सांगतात. सो ऑक्सिजनची लेवल मेंटेन होईल व्हेंटिलेटर लावून. सो ऍक्च्युअली हा व्हेंटिलेटर काय आहे? सो ए व्हेंटिलेटर इज अ मशीन दॅट सपोर्ट ब्रीदिंग अँड इज यूज ड्युरिंग सर्जरी. सर्जरीमध्ये सुद्धा पेशंटला श्वास घ्यायला त्रास होतो. सो त्यावेळेला नॉर्मली सर्जरी झाली की थोडे सर्जरी झाल्या लगेच एखाद दोन दिवस त्याला व्हेंटिलेटरवर ठेवतात. सो ट्रीटमेंट फॉर सिरियस लंग्स डिसीज और अदर कंडिशन वेन नॉर्मल ब्रीदिंग इज फॉल्स. नॉर्मल ब्रीदिंग जेव्हा फेल जातं किंवा सर्जरी होते मेजर त्यावेळेला पेशंटला व्हेंटिलेटरवर टाकतात. सो इट इज मेनली यूज इन हॉस्पिटल एज अ पार्ट ऑफ लाईफ सपोर्टिंग सिस्टीम. द व्हेंटिलेटर डू द फॉलोज. इट गेट ऑक्सिजन इन टू द लंग्स. त्याचं काम काय, ऑक्सिजन देणं लंग्सला. रिमूव्ह कार्बन डायऑक्साइड फ्रॉम द लंग्स. कार्बन डायऑक्साइड रिमूव्ह करायचं लंग्स मधनं. हेल्प्स द पेशंट ब्रीथ. पेशंटला ब्रीथ करायला सोपं करायचं. सो दिस इज अबाउट व्हेंटिलेटर अँड इट्स युजेस. सो हा इकडे रेस्पिरेटरी सिस्टीमचा पार्ट संपला. आता रेस्पिरेटरी सिस्टीम आणि सर्क्युलेटरी सिस्टीम याला कनेक्ट करणारी एक सिस्टीम आहे ज्याला आपण ट्रान्सपोर्टिंग सिस्टीम म्हणतो. ऍक्च्युली डायरेक्ट त्यांनी रेस्पिरेशन वरनं सर्क्युलेशन उडी मारली नाहीये, तर या दोन टॉपिकच्या मध्ये त्यांनी कनेक्ट केलंय कारण हे इंटरकनेक्टेड एकमेकाला. दॅट इज कॉल्ड एज ट्रान्सपोर्टेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हे फक्त ऐका, याच्यावर काही हे नाहीये फार. बघा, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम वेदर इट इज युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर show a important property of exchange of material with the surrounding as well as between various parts of their cell or body. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मग तो युनिसेल्युलर असू दे किंवा मल्टीसेल्युलर असू दे, देयर इज एक्सचेंज ऑफ गॅसेस, ओके, और यू कॅन से एक्सचेंज ऑफ मटेरियल, द मटेरियल फ्रॉम सराउंडिंग as well as between the various parts of the body cells. The organism take up oxygen and nutrients from the surrounding. These are circulated with the body of various metabolic activities. Waste, whatever the form or generate, that is are given out into the surrounding. So transportation in organism and animal occupy by diffusion and active transport. It takes place by two ways. One is called diffusion and second one is by active transport between the cell. Diffusion आपण आता बघितलं रेस्पिरेशन मध्ये आणि सेलच्या आत होणार आहे ते ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आहे. This mechanism is suitable where the surface area of body is large and the distance between parts of the body in the organism is extremely small. Now ही process आहे ज्याला आपण सायक्लोसिस म्हणतो. Cyclosis is the streaming movement of the cytoplasm shown by almost all living organisms, especially paramecium, amoeba, root hair cells of many plants and WBC in animal.
It is for transportation with the cell to intercellular transport. In sponge and cylindrids, the surrounding water is circulate through the body cavity. In flatworm, there is a parenchymatous circulation. In roundworm, there are no blood vessel and the body fluid is moved out around the viscera by constriction of the body wall and muscles. This is extracellular transport. या सगळ्याला extracellular transport असं म्हणतात. सायक्लोसिस इज द स्ट्रीमिंग मुवमेंट. ही एक स्ट्रीमिंग मुवमेंट आहे. ओके, जी सायटोप्लाझमच्या आत होते, फिरते म्हणजे. सो हे आता त्यांनी ना डायग्रामॅटिक आपल्याला दाखवलेलं आहे. बघा हे असं दाखवलंय. एका बाजूला त्यांनी डायजेस्टिव्ह सिस्टीम काढली आहे. ही जी दिसते ही डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. बरं, इकडे वेळ आता संपेल, मग संपला की आपण स्टॉप करू. इकडे आपला सर्क्युलेशन आणि रेस्पिरेशन हा टॉपिक पूर्ण संपलाय. हे आता थोडं इंट्रोडक्टरी पार्ट आपण बघतोय, दोघांना कनेक्शन असणारा पार्ट आपण बघतोय. बरं, रेस्पिरेशन थोडं कट व्हायच्या अगोदर मी तुम्हाला विचारतोय, रेस्पिरेशन मध्ये कोणाला काही डाऊट नाही ना? रेस्पिरेशन टॉपिक मध्ये कोणाला काही डाऊट आहे का? दुसरी गोष्ट, पुस्तकं बाजारामध्ये आली आहेत, तुम्हाला मिळत असतील तर घ्या. पुस्तकं अवेलेबल झाली आहेत मार्केटमध्ये. तुम्हाला माहितीये का सगळ्यांना का नाही? तुम्हाला माहितीये का पुस्तकं आली आहेत ती? हा, पुस्तकं मार्केटला आली आहे. कोणाला तरी एकदा चौकशी करायला सांगा तुमच्यापर्यंत पोहोचलीत की नाहीत ती, म्हणजे शहापूर पर्यंत आली आहेत की नाहीत. नाहीतर फेरी फुकट जाईल तुमची. सध्या बाहेर फिरण्याचे दिवस नाहीयेत. सो ओके, ज्यांना माहिती आहे त्यांनी घ्या, घेऊन टाका. असतील तर घेऊन टाका पुस्तकं, ते अवेलेबल असतील तर. तर बघा इकडे ना पुढच्या लेक्चरला आपण ह्युमन रेस्पिरेशन चालू, ह्युमन काय रिप्रोडक्शन टॉपिक चालू करणार आहोत. ह्युमन रिप्रोडक्शन दॅट इज इन हायर प्लॅन्ट. तत्पूर्वी तुम्हाला याच्यात उद्या पुढच्या लेक्चरला प्रश्न देऊन ठेवीन, तयार करून ठेवीन. सो बघा इथे ना ही काढली ती डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे आणि ही जी दिसते ही सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये फूड माउथ मधनं डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये न्यूट्रिएंट्स आहेत. हे सगळे न्यूट्रिएंट्स इंटेस्टाईन पर्यंत आलेत. न्यूट्रिएंट्स सगळे गेले कुठे? ब्लड मध्ये मिक्स झालेत. बरोबर, हे विनस ब्लड आहे. ब्लड मधनं हे हार्ट मध्ये गेले, हार्ट मधनं बाहेर पडले. बाहेर पडायच्या अगोदर, बाहेर पडले म्हणजे कुठे? पल्मनरी ट्रंक मधनं आले. पल्मनरी ट्रंक मधनं लंग्स, एक्सचेंज ऑफ गॅसेस झालं. एक्सचेंज ऑफ गॅसेस झाल्यानंतर ब्लड प्युरिफाय झालं. प्युरिफाय झालेलं ब्लड काय झालं? सगळ्या ऑर्गन्सला मिळालं. त्यातनं मेटाबॉलिक प्रोसेस मधनं वेस्ट प्रोडक्ट बाहेर पडलं, जे एक्सक्रिटरी सिस्टीम मधनं बाहेर पडलं. दॅट इज मेटाबॉलिक प्रोडक्ट युरिन. ही युरिनरी सिस्टीम दाखवली आहे. ही युरिनरी सिस्टीम आहे. ही सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. ही दाखवली ती रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, ज्याच्यामध्ये लंग्स दाखवलाय, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडलाय, ऑक्सिजन आत गेलाय. हे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन दाखवलेलं आहे. याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आपण इकडे थांबूया. हा, सगळ्यांकडे जर पुस्तकं असतील तर त्याच्या एक्सरसाइज खाली तुम्ही सोडवायला सुरुवात करा. मी ऍडिशनल प्रश्न देतो. काय कराल? अवेलेबल कराल का पुस्तकं? का तुम्हाला क्वेश्चन आन्सर देऊ मी पुस्तकाच्या खालचे? एक्स्ट्राचे मी देतो, पुस्तकाच्या खालचे म्हणतोय. टेक्स्चुअल काय करायचंय सांगा. तुम्ही अवेलेबल करू शकाल पुस्तकं? अच्छा, पीडीएफ वरती अवेलेबल आहेत, नो प्रॉब्लेम. ओके, चालेल, मग हरकत नाही. तुम्ही आता ते हे बघा, परत सांगू मी तुम्हाला, तुम्ही क्वेश्चन आन्सर लिहायला सुरुवात करा. मी ऍडिशनल पण तुम्हाला उद्या क्वेश्चन सगळे काढून देतो पुढच्या लेक्चरला. स्क्रीनशॉट त्याला मारून घ्या आणि लिहायला सुरुवात करा, म्हणजे तुमच्या स्वतःच्या नोट्स तयार होतील. कशावर डिपेंड राहायची गरज नाही आपल्याला डायजेस्ट बिजेस्ट वरती. तुमच्या नोट्स तयार करा. फक्त त्या एकदा झाल्या की मला इन्फॉर्म करा की झाल्या म्हणून. मी ऍडिशनल क्वेश्चन तुम्हाला उद्या देतो. ओके, सगळ्यांना मान्य आहे ना हे? नाही, बुक आहे, ते पीडीएफ स्वरूपात आहेत, पण मार्केटमध्ये बुक आलेत.
म्हणजे दुकानामध्ये पुस्तकं मिळतायत असं मला 2 दिवसापूर्वी कळलं. मी अजून आणले नाही आहेत, पण ते पुस्तकं आलेत असं मला कळलं. सो तुम्हाला मिळत असेल इझिली तर घ्या ते. उगीच आटापिटा करून जाऊ नका जीवाचं बाहेर. नाहीतरी आपल्याकडे पुस्तक अवेलेबल आहेच पीडीएफ फाईल. जर इझिली पॉसिबल असेल, कोणी आणण्यासारखं असतील तर घेऊन या. नाहीतर मग थोड्या दिवसांनी आणले तरी चालेल, त्याने काही बिघडत नाहीये. बाकीचं मी तुम्हाला इकडनं प्रोव्हाइड करतो आणि तुमच्याकडे पीडीएफ फाईल वरती सगळं बघायला मिळतच आहे तुम्हाला. अच्छा, शहापूर पूर्ण बंद आहे. अरे बापरे, का कोरोनाचे पेशंट भरपूर मिळालेत का? जास्त पेशंट मिळालेत की काय? किती आहेत? 200-300? इथे तर काय कळत नाही बाबा शहापूरला काय चाललंय ते. आमच्याकडे रोज 50-60 मिनिट आहेत. अच्छा, 64 आहेत. बरं, काळजी घ्या तुम्ही पण. बाहेर जास्त पडू नका. गरज असेल तरच जा. आणि प्रिकॉशन घ्या. काही बाहेरून आल्यानंतर हात धुवायचे स्वच्छ. आता सगळेच सांगतात म्हणा, मी काय नवीन सांगणार. पण काळजीपोटी तुम्हाला सांगतो. ओके, सो आपण इकडे स्टॉप करूया आणि पुढच्या लेक्चरला आपण क्वेश्चन ऍडिशनल क्वेश्चन मी देईन आणि मग आपण ह्युमन रिप्रोडक्शन टॉपिक चालू करूया. हा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे तो पण. त्याला कोणी ऍब्सेंट राहू नका, सगळे जॉईन व्हा. चला, हॅव अ गुड डे.